हे आहे. हम्म, ओके. अत्रापि तदेत सत्यम अत्रापि प्रमाण. सत्यम श्रेष्ठ प्रमाणिक प्रमाण कवयो यांजपत इत्यादि. याला 15 नंबर दिले, आधी कुठे नंबर नव्हते. आता इथे सुरू केलं. हम्म. आहे पण तेल घालायचं तरी. अरे महा. अरे. रेन महा. हम्म. मिळालं की उलटा. हम्म. तंत्रेषु कर्माणि कवयो यान्त पश्यन्. अत्रापि तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्त पश्यन्. हम्म. correct. अल- अत्रापि तदेतत् सत्यम् इति महावराः आहे म्हणून समजा. महावरा पुराणाचे प्रमाण सांगितले. वेदेश पंचरात्रेश भक्त्या यज्ञेश तथैव च दृश्य नान्यथा दृश्य वर्ष कोटी द्वारा हे. आता ह्या विषयामध्ये अत्रापि तदेतत् सत्यम मंत्रेश कर्माणि कवयो यान्त पश्यन् इत्यादी. हा, ही गोष्ट खरी आहे की मंत्रामध्ये किंवा कर्म करत असताना कवयो यान्ति अपश्यन्. कवी लोक ज्ञानी लोक कुठेही कोणाकडे लक्ष न देता मंत्रामध्ये कर्माणी मंत्रामध्ये जे सांगितलेलं कर्म आहे ते करत राहतात इत्यादी ना. कर्म विषयाम अपर विद्या याप्रमाणे हे सगळ्या विद्याने त्यांनी काय सांगितलंय. कर्म करण्याच्या बद्दलचे जे विद्या आहेत ना ते सगळ्या अपर विद्या. म्हणजे प्रातः प्रातः जुहोती म्हणून एक मंत्र आहे. सकाळी सकाळी उठून होम करावा. जे अग्निहोत्री लोकांच्यासाठी संबंधित असणारे असे विषय देतात. त्या मंत्राने काय, ते सकाळी सकाळी उठतात आणि मंत्र करतात. ते कशाला उठावा, कोणत्या देवाबद्दल ते कर्म करावे इत्यादी जे आहे की नाही. कर्मविषय पर असणारी जी विद्या आहे हे ज्या मंत्राने कर्म कसं करावं हे बोधन करून गेलेलं आहे, बोधन केलेलं आहे ना. त्या सगळ्या अपरविद्या सांगून येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच. ज्या मंत्रांच्या द्वारे अक्षरं पुरुषं वेद अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या पुरुषाला जाणलं जातं. सत्यम प्रोवाच आणि ती गोष्ट सत्य आहे असं सांगितलं गेलं. ताम तत्वतो ब्रह्मविद्या. त्या गोष्टीला तत्वतः जे आपण जाणून घेतो त्याला काय म्हणतात, ब्रह्मविद्या. म्हणून
वेदाक्षरं पुरुषं वेद सत्यं ततां तत्त्वतो ब्रह्मविद्या ततां ब्रह्मविद्या म्हणजे वेद सत्य असणारा जो परमात्मा आहे की नाही ज्या पुरुष सत्य शब्द वाच्य असणारा जो पुरुष त्या अक्षराने प्रत्येक पदाने जाणला जातो त्या जाणणाऱ्या गोष्टीला म्हणजे जाणून घेण्याच्या गोष्टीला तत्वतः ब्रह्मविद्या त्यालाच ब्रह्मविद्या असं समजून यावं हेत्वाद्यारभ्य इत्याद्यारभ्य म्हणजे ह्या इथून सुरू करून त्या गोष्टीला सुरू करून इत्याद्यारभ्य सर्वणाम एव अथर्वणाम एव अथर्वाने सांगितलेल्या गोष्टीला मंत्रांना परविद्या सांगावं परविद्यात्वेन आह त्या अथर्व महर्षीला ब्रह्मदेवाचा मुलगा अथर्वा त्या अथर्वाला सगळ्या विद्या ब्रह्मविद्या जे काही सांगितलेले काय सत्य स्वरूपी परमात्म्याला जाणून घेण्याच्या बद्दल सांगितले आहे ना त्याला ब्रह्मविद्या म्हणा चतुर्वेद संस्कारवतामेव च विद्यायाम अधिकार चतुर्वेदाचा संस्कार ज्याला झालेला असतो त्यालाच विद्येमध्ये अधिकार असतो चतुर्वेद संस्कार होताम एव च विद्यायाम अधिकार हो का विद्या तसल्या विद्येमध्ये अधिकार कोणाला आहे चतुर्वेद विद्या ज्यांनी जाणून घेतलेलं आहे त्याच लोकांना जे आहे ह्या विद्येमध्ये अधिकार सांगितलेला आहे विद्यायाम तेषाम एतै तेषाम एव एताम ब्रह्मविद्यामध्ये तर त्याच्या लोकांना ही ब्रह्मविद्या सांगावी शिरोव्रतम विधिवत स्तुतीर्ण म्हणजे डोक्याचे व्रत ज्यांनी विधिपूर्वक आचरण केलेलं आहे की नाही त्या लोकांना ही विद्या शिकावी म्हणजे शिखा इत्यादिक धारण करणाऱ्या लोकांना विद्या सांगावी इति शिरोव्रतम इत्युपलक्षण उपलक्षणत्व शिरोव्रत म्हणजे उपलक्षण सांगितलं शिरोव्रत म्हणजे काय असतं हे सगळे उपलक्षण म्हणजे थोडक्यात ज्यांनी शिखा धारण केलेली असते त्यांना ही विद्या शिकवावी असं सांगितलं आहे थोडक्यात असं सांगितलं म्हणल्यावर म्हणजे तो प्रारंभच आहे मुख्य गोष्ट आहे ती शिरोविद्या म्हणजे शिरोव्रत म्हणून जे आहे की नाही की विद्याभ्यासाला मुख्य सांगितलेलं आहे चतुर्वेद संस्कारामध्ये शिरोव्रत असावं लागतं इत्युक्त्वा इति उपलक्षणत्वेन उक्तम् स्ववेद व्रत युक्तस्य स्ववेद व्रत युक्तस्य सर्ववेद गतस्यापि सर्ववेदगतस्यापि अधिकारोऽस्ति विद्यासु नावेदवितः नावेदव्रतिनः नावेदव्रतिनः क्वचित इति व्यासस्मृती व्यासस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे ते इथं सांगायला लागलं स्वतःच्या वेदांना जाणून घेण्यासाठी हे व्रत आहे जो स्वतः आता आपला आपला वेद असतंय की नाही त्या व्रतामध्ये त्या वेदामध्ये सांगितलेले जे व्रत असतंय ते व्रत धारण करावं सर्व वेद म्हणजे सर्व वेद गत म्हणजे सगळ्या वेदांच्या मध्ये असणारी ही गोष्ट आहे एका वेदामध्ये सांगितलेलं आहे दुसऱ्या वेदात ते सांगितलं नाही असं समज नाही वेदव्यासाने काय सांगितलेलं आहे स्ववेद व्रतम उक्तस्य व्रतयुक्तस्य ज्या ज्या लोकांना जे जे वेद सांगितले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद चार वेद आहेत अथर्ववेदामधील लोकांना जे व्रत सांगितलं आहे ते व्रत दुसऱ्या वेदाचा अधिकारी असणाऱ्या लोकांना देखील लागू होतं असं अर्थ. नाही हे अथर्ववेदामध्ये सांगितलं आहे आमच्या वेदात सांगितलं नाही असं म्हणायला येत हा अथर्वाबद्दल अथर्वाला सांगितलं ब्रह्मदेवाने अथर्वाला सांगितलं मग आमच्या वेदाच्या म्हणजे आमचा वेद ज्यांना प्राप्त झालेला आहे त्या लोकांना सांगितलं नाही असं म्हणू नका
ही गोष्ट सगळ्या वेदांना लागू होती. कोणताही वेद अधिकारी असो त्यालाही लागू होती. अधिकारोऽस्ति विद्यासु ना वेदवरतिनः क्वचित. वेदव्रत ज्यांनी धारण केले नाही त्या लोकांना कोणताही अधिकार नाही असं म्हणलं तर काय. एकच ब्रह्मा तर एकच ब्रह्म सांगितलं ना. एकच ब्रह्म म्हणजे हे ब्रह्म जाणण्यासाठी, हे परमात्म्याला जाणून घेण्यासाठी हे व्रत आहे असं सांगितलं. चतुर्मुख म्हणजे इथं आता ब्रह्म म्हणजे काय, चतुर्मुख घेतलं. आणि चतुर्मुख ब्रह्मदेवालाच झालेला आहे आशीर्वाद. तर येतात सत्यम भगवान तत्कामाः कर्माख्याचरण आचरत. त्याची कामना करणाऱ्या लोकांनी कर्म आचरण करावे, असं राहून आचरण करावे, आचरण करावे. तदा सापी परविद्या. त्यावेळेस त्या गोष्टीला त्या रीतीने नियमाने जो कोणी वेदाध्ययन वगैरे करत असतो की नाही, तो जे वेदाध्ययन करत असतो ते सगळे वेदाध्ययन म्हणजे परविद्या म्हणून सांगितलं. त्या गोष्टीला परविद्या म्हणून म्हणतात. अन्यथा प्लवाह्येते अदृढाः यज्ञरूपाः. नाही तसं हे जाणून असं नियम वगैरे न पाळता तुम्ही केला तर काय होत माहिती आहे का, हे सगळे प्लव म्हणजे होड्या. होडी असते ना त्या नावेला प्लव म्हणतात. प्लवाह्येते अदृढाः यज्ञरूपा. ते शिखा वगैरे न धारण करता तुम्ही जे काही यज्ञरूपी क्रिया करत असतात की नाही, ते सगळे अदृढ असणारे असे प्लव समजावे. अदृढ असणं म्हणजे चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारची नाव असं समजा नका, फुटकी तुटकी नाव त्या नावामध्ये बसलं की बुडून जातो असा अर्थ. प्लवाह्येते अदृढाः यज्ञरूपाः भगवत विषयात्वेन कृते. हे सगळं भगवंताच्या साठी म्हणून आपण करत आहे असं तर मनामध्ये आचरण केला तर एष एष वहा पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः. हा जो पुण्य करणाऱ्या लोकांना, सत्कर्मी जे लोक असतात की नाही त्या लोकांच्यासाठी म्हणून प्राप्त होणारा ब्रह्मलोक आहे असं समजून घ्या. ब्रह्मलोक त्या लोकांनाच प्राप्त होतो. परब्रह्मलोक, हा ब्रह्मलोक इथं म्हणून घेतलेलं नसतं. इथं ब्रह्मलोक म्हणजे चतुर्मुख ब्रह्मदेवाचा लोक म्हणून असं समजायचं नाही. परब्रह्म म्हणून जो आहे परमात्मा त्याचा लोक तुम्हाला प्राप्त होतो असा अर्थ. तस्मात् एतत् ब्रह्मणापरूप रूपमन्नञ्च जायते. या सर्वज्ञः सर्वविद यस्य ज्ञानमयम् तपः तस्माद म्हणजे ज्ञानरूपी असणाराचं तप ज्ञान त्याच्यामुळे केलं जातं, ज्याच्या हातून केलं जातं त्या व्यक्तीला ब्रह्मनाम रूप. ब्रह्मशब्दाने वाच्य असणार रूप, अन्न रूप जे आहे की नाही, अद्यते त्याच्या म्हणून त्या जायते स्वरूप त्याला प्राप्त होत. ते तिथं आनंद तुम्ही तिथं आनंद मात्रच तुम्ही भोगत असतात असा अर्थ. निष्कामं ज्ञानपूर्वञ्च निवृत्तमिति चोच्यते. निष्काम जे कर्म ज्ञानपूर्वक म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी म्हणून केलं जात असतं, त्या कामाला काय म्हणतात, निवृत्त ज्ञान, निवृत्त कर्म म्हणतात. प्रवृत्त कर्म निवृत्त कर्म असे दोन प्रकारचे कर्म असतात. त्यापैकी कोणतीही कामना न बाळगता ज्ञानपूर्वक परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशाने केलं जातं की नाही, ते काय ते असतंय ते सगळं निवृत्त ज्ञान म्हणतात, निवृत्त कर्म म्हणतात. आता कसं सकाळी उठून स्नान करावं, संध्यावंदन करावी, गायत्री मंत्र जप करावा, संध्योपासना करावी वगैरे असं सांगितलं असतं, करत असतो की नाही आपण. ते करत असताना आपण कोणतीही कामना मनामध्ये बाळगून करत नसतो. आणि ते सगळं कर्म काय म्हणतात, काम प्रवृत्तीने केलेले जे कर्म असतात की नाही, संध्यावंदनाचे कर्म, त्या कर्माला काय म्हणतात, निवृत्त कर्म म्हणतात. निवृत्तमिति उच्यते. निवृत्तम सेवमानस्तो ब्रह्माभ्येति सनातनम.
निवृत्त कर्म नित्य जो गायत्री मंत्र अनुष्ठान इत्यादी करतो की नाही, तशा व्यक्तीला ब्रह्मलोक प्राप्त होत. म्हणून व्यासस्मृतीमध्ये सांगितलं, म्हणून कुर्याद अन्यम नवा कुर्याद. बाकीचे तुम्ही कर्म करा न करा, हे मात्र करावेत. गायत्री मंत्र जपा, अनुष्ठान वगैरे आहे की नाही ते मात्र करावे. कुर्याद अन्यम नवा कुर्याद. मैत्रो ब्राह्मण उच्यते. मैत्र हा, मैत्र शब्दाचा अर्थ मित्र असंच असणार आहे. सूर्याच्या प्रीत्यर्थ जे काही गायत्री जप इत्यादी करत असतात की नाही, त्याला मैत्र म्हणतात. गायत्री मंत्र जप अनुष्ठान वगैरे मात्र करा, नित्य नियम प्रमाणे करा, तर परमात्म्याचा अनुग्रह तुम्ही पात्र होता. तर या आत्मानमेव लोकमुपास्ते कर्म क्षीयते. हे कर्म आत्मानमेव स्वतः परमात्म्याच्या प्रीत्यर्थ म्हणून केलं जात असते. आणि कोणतं तरी लोकप्राप्ती पाहिजे म्हणून उपासना करत नसतात. लोक उपासते न हास्य कर्म क्षीयते. परमात्म्याचा प्रीत्यर्थ केलेलं लोकांची अपेक्षा, म्हणजे आमच्या लोक मला मिळावं अशी अपेक्षा न ठेवता, हं, ते जे काही कर्म केलं असते ते कर्म न हास्य कर्म खरं सांगायचं, तशा रीतीने तशा भावनेने केलेले हे कर्म ना. म्हणून ते काही व्यर्थ होत नाही असं सांगितलं. इतिच असं देखील सांगितलं आहे बरं का. किती त्या श्रुती म्हणजे त्याच श्रुती, म्हणजे आता श्रुती हाच अभिप्राय देत आहे. व्यास स्मृतीने सांगितलं विषय त्या श्रुतीने सांगितलं. यज्ञ प्रजा सृष्ट्वा, यज्ञासहित प्रजांची सृष्टी केली. सह यज्ञ प्रजा सृष्ट्वा इत्युक्त्वा, आणि असं सांगितलं, यज्ञासहित प्रजांची सृष्टी करून काय सांगितलं, एवं प्रवर्तितं चक्रम नान्वयतयति ह्ययः अथान्द्रियाणां कंपात सजीवती. सुरुवात काय झालं, यज्ञासहित प्रजांना सृष्ट करून त्या प्रजांना सगळ्यांना हे असं सयज्ञ प्रजा सृष्ट आणि अनेन प्रसविष्यध्वम यशवस्तु हे जे यज्ञ तुम्हाला सृष्ट करून दिलेले, त्या यज्ञाच्या द्वारे तुम्ही तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळे कामना प्राप्त करून घ्या असं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये शेवटी काय झालं, एवं प्रवर्तितून चक्रम, ह्याप्रमाणे सांगितलेली गोष्ट जो कोणी अनुसरण करतो तर त्यांनी केलेलं कर्म सफल होतं. जो कोणी या चक्राला, म्हणजे ह्या सांगितलेल्या गोष्टीला अनुवर्तन करत नाही, त्याचं फॉलोअप करत नाही, तो अखाय इंद्रियार, हा फक्त इंद्रियांना मात्र आनंद मिळावा, इंद्रिय आरामा. आराम हा म्हणजे इंद्रियांना आराम मिळावं, पोहोचावं, या उद्देशाने जो काही कर्म आचरण करतो की नाही, जो तसा उद्देश बाळगणारे लोक मुगम पार्थ से जीवते, हे पार्थ तो व्यर्थपणे जिवंत राहतो असं समजावं. म्हणून त्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितलं, हा वाक्य, हे वाक्य आहे बरं का. कितीच यांती मध्याजिनो माम. आणि त्याशिवाय अजून परमात्मा भगवद्गीतेचं सांगितलं, मध्याजिनो अपि माम एव यांती. जे लोक परमात्म्याच्या प्रीत्यर्थ यज्ञ करतात की नाही, ते कुठे जातात, मामेव यांती, मलाच येऊन पोचतात, माझ्या लोक इत्यादी सगळे भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेल्या गोष्टी जतन करून सांगितलं आहे. एवं प्रवर्तित यान्ति मध्याजिनो माम अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरे न तु माम् अभिजानन्ति तत्त्वेन अतत्व तत्त्वेन तश्चवन्ति ते. पहा, मी अशा रीतीने आहे, मी सगळ्यांचा प्रभू आहे असं जे कोणी जाणून घेत नाही, एवं स यान्ति मध्याजिनोऽपि माम्,
माझे यज्ञ, माझ्या प्रीत्यर्थ यज्ञ करणारे लोक मला येतात, माझ्याकडे येऊन जातात. अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता प्रभुदेव च. सगळ्या यज्ञांचा भोक्ता मीच आहे, प्रभू देखील मीच आहे. न तो मामभिजानंती, जे कोणी माझ्या चिंतन करत नाही, माझ्यासाठी करत आहेत असं समजून घेत नाही, तत्वतः जाणून घेत नाही, ते अधःपात, त्यांचा अधःपात होतो, म्हणजे नरकाधिकामध्ये जातात. इतिच, असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. यस्त्वात्मरतिरेव स्यात्, म्हणून हे देखील त्या भगवद्गीतेचे आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् नित्यतृप्तश्च मानवः इत्युक्त्वापि, असं सांगितलं तिथं. काय तर सांगून त्यानंतर सांगून इत्युक्त्वापि कुर्यात् विद्वांस तथा सक्तः, विद्या कुर्वान कुर्यात् विद्वांस तथा आसक्तः, विद्वान असणारे जे लोक असतात की नाही, त्या रीतीने म्हणजे पदार्थामध्ये, विषयांच्या मध्ये आसक्त होऊन न करता विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी ठेवून जो कोणी तत्वतः जाणून करतो की नाही, तो मामेती, असं समजा. हे स्वात्मरती कुर्यात् विद्वांस तथा आसक्तः इत्युक्त्वा. आसक्त म्हणजे परमात्म्यांच्या ठिकाणी आसक्ती ठेवून कामना ठेवून तो ते परमात्म्याला पोचतात. ये ते तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्, देतात भगवद्गीतेमध्ये अजून सांगितलं. जे कोणी ह्याचे अभ्यसूया करत असतात, निंदा करत असतात आणि ह्याचा अनुष्ठान करत नाही, नानुतिष्ठन्ति मे मतम्, सर्व ज्ञान विमूढ असतात, सगळ्या ज्ञानाने विमूढ असणारे लोक जे असतात, तसे लोक ज्ञान विद्ये नष्टान अचेतसः, ते लोक नष्ट होतात. चित्त बरोबर परमात्म्याच्या ठिकाणी न ठेवून घेता राहणारे लोक नष्ट होतात, असं जमू का इतिच्या. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा, त्या लोकांमध्ये दोन प्रकारची निष्ठा सांगितलेली आहे. पुरा प्रोक्ता मया नग, म्हणजे ह्याच्या आधी मी सांगितलेले आहे, दोन प्रकारची निष्ठा असते. तत्वाच आश्रमांतर विरोधा, असं सांगितलं असल्या कारणाने दुसऱ्या आश्रमानं, ब्रह्मचर्य, वानप्रस्थाश्रम असो किंवा आश्रम असो, संन्यास असो, त्या कोणत्याही आश्रमामध्ये असू दे, प्रत्येक आश्रमामध्ये परमात्म्याला उत्तम रीतीने सर्व ज्ञान, सर्व ज्ञानाने युक्त असतात, म्हणजे कोणत्याही प्रकारचं ज्ञान त्याच्याबद्दलच केलं जातं, असं जावं. ते न समजता जर मूळ मनामध्ये न विचार करता तर त्यांनी आचरण केलं तर सगळं व्यर्थ होऊन, तो सांगितलं. न आश्रमांतर विरोध, फक्त हे संन्यासी लोकांनी करायला पाहिजे, ब्रह्मचार्याने करू नाही, गृहस्थाश्रमी करू नाही, अनप्रस्थाश्रमी करू नाही, तर समजू नका. संन्यासी हे फक्त संन्यासाला आहे असं म्हणायचं. सगळ्या आश्रमाच्या लोकांना हाच विषय आहे, हाच प्रकार आहे. त्रेतायाम बहुधा संतता, त्रेतायुगामध्ये अनेक देवता असल्या कारणाने त्या त्या युगामध्ये त्या त्या देवतांची पूजा केली जाते. कृतेतु एक प्रकारेण संततानी, कृतयुगामध्ये मात्र एकाच प्रकाराने संतत कधीही पण आचरण करावे लागतं. कृतेतु एक प्रकारेण संततानी अग्निष्टोमादि सर्वदेव स्थितम हरी, अग्निष्टोमादिक जे काही यज्ञ करतो की नाही, त्या सगळ्या यज्ञांच्या द्वारे सर्व देवस्थितम हरी, सगळ्या देवांच्या मध्ये राहणाऱ्या परमात्म्याच्या प्रीत्यर्थ उपासना केली जात असते. हे जयंती तांश्च कारित्वा, आणि ते सगळे करून केल्यानंतर वसु तस्मात् वक्षु वसु तस्मात् तथा युगत, वसुमान हो, जे पैसे वगैरे समाजमाल केलेले आहेत ते परमात्म्यासाठी म्हणून केलेले आहेत, तसा परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने यज्ञ करण्यासाठी केलेला आहे समजून अयज्ञ यज्ञ केले जात असतात. बरं का, अयज्ञ पृथक पृथक ते तू त्रेतायाम यजन्ते देवता गण, हे कृतयुगामध्ये एकाच देवाला मनामध्ये बाळगून मनामध्ये ठेवून आचमन यज्ञ यागादी केले जाते, अर्चना केली जाते. त्रेतायुगामध्ये मात्र वेगवेगळ्या देवांची उपासना केली जाते.
पृथक् पृथक् तु त्रेतायां विदन्ते देवतागण देवतागणांचे त्याच्या त्याच्या वेगवेगळ्या रीतीने कृतयुगामध्ये केले जाते. तथा कृते तथा प्राज्ञाः कृतयुगामध्ये ज्याप्रमाणे केलं असतं तसं ज्ञानी लोक जे आहेत की नाही त्रेतायां बहुधा ततः त्रेतायुगामध्ये एकाच रीतीने करत नाहीत, अनेक रीतीने करतात बरं का. युगामध्ये जसं करतो की नाही तसं त्रेतायुगामध्ये केलं जात नाही. त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या रूपाने केले जात असते, वेगवेगळ्या देवतांची प्रज्ञा. हा ते तसा का प्रज्ञा त्रेतायां बहुधा वरुणं यमाहुर्मित्रमाहुर्वरु वसु सत्यमाहुः. पहा, यमु सत्यमाहू ज्या परमात्म्याला इंद्र म्हणून घेतात, म्हणून इथं पूजा केली, पूर्ण या रूपाने पूजा केली. जमाहुर यम मित्रमाहू, मित्र मरुण वरुण मित्र हे सगळे त्या नावाने त्या त्या देवतांना त्या रीतीने देखील समजून घेऊन सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला उद्देशांत केले जातात. यो देवानां देव जो परमात्मा यो देवानां देवतमो जनित्रम तस्मै सोमो सोम अन्यो जुहोती. हे पहा, जो देवतांच्या मध्ये सगळ्या देवतांच्या मध्ये श्रेष्ठ असणारा जनित्रम त्यांना सगळ्यांना उत्पन्न करणारा जो आहे त्या परमात्म्याला जो कोणी जाणून घेऊन पूजा करतो की नाही देवतानाम देवतमो अनित्यम अमित्रम. तो जनित्र म्हणजे सगळ्या देवतांना जन्म देणारा तोच आहे असं समजून जो कोणी जाणतो, जो कोणी उपासना इत्यादी करतो. वायोस्तस्मै सोमम एभ्यो यो. वायू शब्द वाच्य मी या होम करत आहे, ते या आहुती देऊन मी होम करत आहे असं जाऊ. एवं वायू हो पितरम, याप्रमाणे वायुदेवाचा देखील पिता असणारा त्या विष्णूला उद्देशूनच जे याग देवैः ये कृते जनाः जे ज्या कृतयुगामधील लोक त्या परमात्म्याला सगळ्या देवतांच्या सहित युक्त होऊन सगळ्या देवतांना बरोबर ज्या विष्णू परमात्म्याची वायूचा जनहिता म्हणजे वायूला देखील उत्पन्न करणारा विष्णू परमात्म्याला उद्देशून करतात ते त्रेतायुगामध्ये तेच तसाच त्याच परमात्म्याला मनामध्ये ठेवून त्रेतायाम केचित अन्ये पृथक तान इष्ट्वा. त्रेतायुगामध्ये काही लोक काय करतात, पृथक पृथक रूपाने त्या लोकांची उपासना करतात आणि कृष्णावर पर्यंते तथा न चान्ये ते सगळं विष्णू परमात्म्याला समर्पण केलं जातं. कुठं आहे त्रेतायुग म्हणून ब्रह्मांड पुराणात सांगितलं विष्णू सर्वेभ्यः किंचित उत्तमत्वं जायन्ते. पहा, विष्णू परमात्मा हा कसा आहे, सगळ्या देवतांच्या पेक्षा उत्तम असणाराचा आहे असं समजावं लागतं. विष्णू सर्वेभ्यः किंचित उत्तमत्वं जानन्ते. थोडस उत्तम आहे तो असं समजून घेणारे काही लोक असतात. लोकम तसं थोडासा परमात्मा सगळ्या देवतांच्या पेक्षा थोडा उत्तम आहे असं म्हणजे जाणतात की नाही ते लोक असतात. इमं लोकम आविशंती, ह्या भूलोकामध्ये येऊन राहतात. साम्यम हीनत्वम वा जानंत, सगळ्या देवतांच्या सारखाच तोही आहे किंवा काही काही देवतांच्या पेक्षा तो हीन आहे, कमी आहे असं जाणून ही इतरम इतरम नामाविशंती. पहा, असं हीन तर असणारच आहे तो. येतात की नाही हीन हीन तर किंवा सगळ्यांच्या सारखा आहे असं देवता जाणतात की नाही आविशंती. ते नरकाला जाऊन पोहोचतात, ते लोक नरकाला जातात असा अर्थ. म्हणून सगळ्यात मुख्य उद्देश काय आहे, देवध्या उत्तम विष्णू राजवाद्य मन्यते याजी मानुषम याची सम्यक साम्य हीनत्व.
देवांच्या पेक्षाही कृष्ण परमात्मा उत्तम आहे असं जाणून जो कोणी याज हा यज्ञ यागादी करतो यादी स मानस यादी म्हणजे देवतांच्या पेक्षा विष्णू परमात्मा उत्तम आहे असं म्हणा म्हणजे जाणून जे कोणी यज्ञ याग वगैरे करतात ते लोक उत्कृष्ट लोकांना प्राप्त होतात म्हणजे परमात्मा हा परमात्मा विष्णू परमात्मा सगळ्यांच्या समान आहे किंवा त्यांच्यापेक्षा कमी आहे असं जाणून जे कोणी करतात ते कुठे जातात तमहा यांती त्याचा तमहा म्हणजे अनंत बनावाच्या नरकाला जातात असं देखील त्या ठिकाणी सांगितलं आहे विद्यामाम उपासनते त्रयी विद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद नावाच्या विद्येच्या द्वारे माझी उपासना करतात ऋग्वेदी लोक ऋग्वेद पद्धतीप्रमाणे यजुर्वेदी लोक यजुर्वेद पद्धतीने लोक जे आहे सामवेद पद्धतीने त्या परमात्म्याची उपासना करतात इति तू हे तर उपासना करायची पद्धत त्यामध्ये सांगितली पण त्या उपासना करत असताना देवतांच्या पेक्षा परमात्मा उत्तम आहे असं जाणून घेणारे जे लोक असतात ते हे पहा हे राजन ते लोक कुठे जावे मनुष्य लोकांना येतात आणि जे लोक विष्णू परमात्मा काय ब्रह्मा काय रुद्र काय अग्नी काय इंद्र काय यम काय सगळेच आहे सगळ्या नावाने तो परमात्मा त्यांच्यासारखाच तोही आहे असं समजून उपासना करतात किंवा सगळ्यांच्या पेक्षाही कमी दर्जेने युक्त असणारा श्रीहरी आहे असं म्हणून समजून जे कोणी उपासना करतात की नाही ते कोणत्याही वेदाचा असो तो ऋग्वेदी असो यजुर्वेदी असो सामवेदी असो असं जर समजून उपासना केली तर ते अनंत नावाच्या नरकाला जातात हे देवता भगवद्गीतेमध्ये जे कोणी दुसऱ्या देवतांचे भक्त असतात की नाही ते लोक देखील हा अन्य देवता भक्त असणारे जे लोक असतात ते लोक देखील कीनतर असणाऱ्या अशा लोकांना जातात हम्म? तेपि माम एव कौंतेय ते लोक देखील यज्ञयाग वगैरे इत्यादी जरी केले देखील ते माझ्या लोकांना येऊन प्राप्त होतात मामेव यंती आम्ही सर्व यज्ञानां भोक्ता प्रभुरेव च भगवद्गीतेतले सगळे वाक्य आहेत सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे प्रभू देखील मीच आहे उच्चत्वात असं सांगितलं असल्या कारणाने अज्ञानपूर्व याजनस्त्री अज्ञानपूर्वक असं न जाणता जे कोणी यज्ञ याग करतात की नाही त्याला म्हणतात त्रैविद्या उपासक म्हणतात अपरंत अक्षरम ज्याचा प्रकृती जलरूप अपर म्हणजे कोण तर अक्षर शब्द वाच्य असणारी प्रक्रिया आहे तिला समजून घेऊन उपासना करणारे लोक अक्षरम परम परम परतः परम अक्षरम अक्षर म्हणजे स्त्री तिच्यापेक्षाही श्रेष्ठ असणार म्हणून परमाक्षरम वासुदेव परानंद इथे विविधम अक्षर वासुदेव परमानंद आहे परमानंद आहे इति अनेक प्रकारे तीन वेदांच्या द्वारे जाणून घेणारे जे लोक असतात त्या अक्षराला जाणून घेतात म्हणजे प्रकृतीला जाणून घेतात असं त्या म्हणून हे देखील सांगितलेलं इथे विष्णू 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 म्हणून जाय की नाही विष्णंगानाम हे नाम आणि विष्णूच्या अंगाचे एक एक नाव आहेत वाद्यान सर्वशा जे लोक द्यू इत्यादी जे आहेत सगळे जितके काही देवता वाच्य आहेत की नाही ते सगळे परमात्मा मुख्य रूपाने वाच्य आहे क्रीडा शक्ती रूपत्वात तद्वत्वात अन्य वस्तू प्रत्येक वस्तूमध्ये राहून तो परमात्मा त्यांच्या प्रत्येकाच्या हातून ती क्रीडा करून घेत असतो ती क्रीडा करून असतो म्हणजे त्या देवतांना भगवंतानी अधिकार दिला असतो म्हणून ते अधिकाराला जवळ वागवून ते क्रीडा करत असतात परमात्म्याचीच क्रीडा असते ती परमात्मा त्यांच्या हातून करून घेत असतो आणि त्यांच्या नावाला महत्व द्यायला लागतं आणि ते महत्वपूर्ण असणारं संज्ञान म्हणजे परमात्मा आहे हे समजून घेत नाहीत ते वासुदेव पुमान नाम पूर्णत्वात स्वयो स्थिती पूर्णरूपी असणारं पूर्ण असणारा परमात्माच तसा आहे म्हणून महादेवीच्या गर्भामध्ये सगळ्या रोजानं प्रजन्म ठेवून घेऊन मग उत्पन्न केलेलं आहे आणि त्यांना त्याचे नाव दिलेलं आहे इतिच्या हे देखील गोष्ट समजून घ्यावी म्हणून हे
10 जे मंत्र आहेत की नाही, हे तर यो वेद विहितं निहितं गुहायां सो विद्या ग्रंथीं विकिरती सौम्य इत्यादी ते ह्याच्यामध्ये सांगतात. मंत्रांचे अभिप्राय असं समजून घेऊन जाणून घ्यावे. आता हे तृतीय खंड म्हणून दिलेलं आहे की नाही, ते द्वितीय खंडापासून ते तृतीय खंडातील ते सगळे इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठ प्रमुखा, हे सगळं तुम्हाला आतापर्यंत भाष्य सांगितलेलं आहे. मूल मंत्रांचे अर्थ जे आहेत कुठून सुरू होते, तदेतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो यांच पश्यन् तानि त्रेतायाम सप्ता संततानि इत्यादी पासून उद्याच्या काही सांगतो. हम्म नुसतं आता भाष्य संपला, त्याच्यावर असलेलं भाष्य सांगितलं. मेन ब्रह्मविद्येच्या बद्दल सांगितलं. जे मंत्र आहेत ते उद्या सांगतो. श्रीकृष्ण जय हिंद. गुरुभ्यो नमः. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. तदेतत् सत्यम